काय दिवसागणिक बदलते का? तर तुम्ही दोघांनी आता खुलासा केला पाहिजे जरा. मी खुलासा करतो, मला कुणी संपर्क केला नाही आणि मीही कुणाला संपर्क केला नाही आणि कधी आमच्यावर कुणी दबाव टाकला नाही आणि तशी वेळ पण नाही दबाव टाकायला. आपलं काय असं काय नाही आपण. त्याच्यामुळं मला इतर पक्षांबद्दल काही टीका टिप्पणी करायची काही आवश्यकता नाही, कारण त्रासच नाही तर मी सांगू काय. नाही, तुम्ही शिवसेनेतच राहणार, तुमचा पक्ष काही बदलणार नाहीये. तुम्ही शिवसेनेत पूर्वी पण होतो आणि आताही आहे आणि भविष्यात पण राहील. आता तर मी समितीमध्ये काम करतोय. महाविकास आघाडीचा काय निर्णय झालेला आता सोलापूरमध्ये माझी भूमिका गणेश जरांनी बोललेलं आहे. मला कोणाचा संपर्क नाही, मी कोणाच्या संपर्कात नाही. काल रात्री 11 11:30 माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फोन आला आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही समिती नेमली, त्या समितीचा प्रमुख केलेला आहे. त्या पद्धतीने उभाटा गटाचं काम सोलापुरात जाईल आणि आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू. नाही, तुम्ही जे फेसबुकवरती तुमचा फोटो आणि मुलीचा फोटो प्रसिद्ध केला उमेदवारीचा, त्या याच्यात पक्षाचं कुठेही चिन्ह नाही, उल्लेख नाही, पक्षाच्या नेत्याचा फोटो पण नाही. याचा काय लोकांनी घ्यायचा, बोध घ्यायचा, काय कशामुळे असं झालं? प्रभागातनं निवडणूक लढवताना मी या कुठल्याही कमिटीत नव्हतो किंवा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद या प्रक्रिया झाल्यात, या प्रक्रियेमध्ये कुठेही मी नव्हतो. आणि माझी मुलगी इच्छुक आहे, तिचं लग्न झालेलं आहे, तिचे पती आहे, तिचे सासरे आहेत, ती इच्छुक आहे. ती कुठल्या पक्षाने इच्छुक आहे मला माहित नाही, शिकलेली आहे आणि त्यामुळे तिथं व्हॉट्सअपला ते पडलेलं आहे. पण मी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी असा माझा आग्रह असेल तर राहणार आहे. आणि प्रभाग 7 मधनं मशालीचे म्हणजे उपाटा गटाचे मी जिथं राहतो तिथलं आणि सोलापूर शहरातलं नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणण्याचं काम आमचं आहे. आणि ज्या विश्वासाने उद्धव साहेबांनी जबाबदारी उद्धव साहेबांना पात्र करू. तुमची